नमस्कार मित्रांनो. जिद्द आणि मेहनतीच्या बळावरती आपण आपल्या यशापर्यंत पोहोचू शकतो, असं तात्पर्य सांगणाऱ्या अनेक घटना आपण ऐकतो किंवा वाचतो. परंतु आत्ता वर्तमान स्थितीमध्ये एक घटना घडली, ज्या घटनेने प्रत्येक समाजातील, प्रत्येक जातीतील, प्रत्येक कुटुंबातील गरीब आणि परिस्थितीशी सामना करणाऱ्या प्रत्येक युवक आणि युवतीला प्रेरणा दिली. ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका तरुणाने. मेंढपाळाचा मुलगा असा ज्यांचा परिचय होता, तोच परिचय आज IPS अधिकारी म्हणून त्यांचा झाला. खरं तर प्रत्येक परिस्थितीशी सामना करून शिक्षण घेण्याकरता घरात लाईट नसताना त्यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु घरात असलेला अंधार, मनात त्यांच्या उजेड होता तो विजयापर्यंत पोहोचण्याचा, अधिकारी बनण्याचा, आणि तोच उजेड त्यांना यशापर्यंत घेऊन गेला. अत्यंत हालाकीची परिस्थिती, 2 वेळा UPSCच्या परीक्षेमध्ये अपयश पदरी पडलेला असताना देखील निराश न होता, खचून न जाता तिसरा प्रयत्न केला आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये पदरी पडलं ते यश. पोलीस स्टेशनला मोबाईल हरवला ही तक्रार देण्याकरता गेले आणि पोलिसांनी ती तक्रार घेतली नाही. कुठेतरी मित्रांच्या परिचयाने तक्रार घेतली, परंतु त्याचा पाठपुरावा झाला नाही. असा ज्यांच्यासोबत प्रसंग घडला, आज ते बनलेत IPS अधिकारी. अंधार परिसरात असला काय, अंधार आजूबाजूला असला काय, मनात मात्र यशाचा आणि प्रयत्नांचा उजेड असेल तर नक्कीच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. अशी प्रत्येक युवक आणि युवतीला प्रेरणा देणारा संदेश हा ज्यांनी आपल्या परिस्थितीशी सामना करून आपल्या सर्वांना दिला, ते IPS अधिकारी बिरदेव ढोणे. खरं तर निकाल लागला आणि निकाल लागला त्या दिवशी मित्राने फोन केला की 551वा तुझा क्रमांक आलेला आहे. त्यावेळेस बिरदेव कुठे होते? तर त्यावेळेस बिरदेव होते आपल्या मेंढ्यांच्या पाठीमागे मेंढ्या राखण्याकरता. काका आणि मामा यांच्यासोबत ते मेंढ्या राखण्याकरता दुसऱ्या गावाला गेलेले होते. परिस्थितीमध्ये गुरफटून न जाता त्यातून नवी प्रेरणा घेऊन पुढे येणे, हाच संदेश बिरदेव यांनी प्रत्येक युवक आणि युवतींना यामधून दिला. तर चला, आपण देखील जिद्द आणि मेहनतीच्या बळावरती आपापल्या क्षेत्रातलं यश संपादन करूया आणि येणाऱ्या प्रत्येक युवक आणि युवतीला प्रेरणा देऊया. जय श्री चक्रधर, जय महानुभाव.